नमस्कार. इयत्ता 6वीच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शून्य जोडी म्हणजे पूर्णांक सत्याच्या साहाय्याने बेरीज शिकायची आहे. त्याआधी शून्य म्हणजे काय, शून्य कसा बनलेला आहे, त्याची अंतररचना आपण समजून घेऊया आणि मग त्या बेरजेने घेऊया. तर चला समजून घेऊया शून्य. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक अशा गणितीय कोड्याचा उलगडा करणार आहोत. गणिताच्या मूलभूत संकल्पनांवर नव्याने प्रकाश टाकणाऱ्या आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीला एक नवी दिशा देणाऱ्या या प्रवासात आपण आज एकत्र सहभागी होणार आहोत. साहजिकच एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. जर शून्य म्हणजे काहीच नाही किंवा शून्य पूर्णपणे रिक्त असेल तर त्यातून एखादी गोष्ट वजा केल्यावर आपल्याला धनसंख्या कशी काय मिळू शकते? या एका प्रश्नामुळे शून्याच्या मूळ स्वरूपाबद्दलच एक अतिशय सखोल विचार सुरू होतो. इथे आपल्याला शून्याच्या दोन संकल्पनांमधील अतिशय स्पष्ट फरक दिसून येतो. एका बाजूला शून्याची आधुनिक संकल्पना आहे, जी शून्याला केवळ एक पोकळी किंवा काहीही नसणे मानते, तर दुसऱ्या बाजूला प्राचीन भारतीय वैज्ञानिक वारसातून आलेली वैदिक शून्याची संकल्पना आहे, जी शून्याला एक परिपूर्ण गणितीय संतुलन म्हणजेच इक्विलिब्रियम मानते. या शून्यामध्ये अनंत धन आणि ऋणसंख्या एकाच वेळी अस्तित्वात असतात. यालाच आपण तात्पुरता अभाव किंवा टेम्पररी ॲब्सेन्स म्हणू शकतो. याचा सरळ अर्थ असा आहे की शून्य हे कधीच रिक्त नसते, ते एका विशिष्ट समतोलात असते. जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक हा समतोल बिघडवत नाही, तोपर्यंत धन आणि ऋण दोन्ही प्रकारच्या संख्या शून्यामध्ये सुप्त अवस्थेत दडलेल्या असतात. त्या अगदी शांत असतात, केवळ व्यक्त होण्याची वाट पाहत असतात. आणि ही सखोल यंत्रणा काही अचानक आलेली नाहीये बरं का. ती प्राचीन ग्रंथांवर आधारित आहे. पाणिनीचा अष्टाध्यायीमधील अदर्शनम लोपः हा व्याकरणाचा नियम असो किंवा आचार्य ब्रह्मगुप्तांचे शून्यासाठीचे सूत्र असो, यावरून अगदी वस्तुनिष्ठपणे सिद्ध होते की शून्य हे रिक्त नसून ते सर्व गोष्टींना सामावून घेणारे एक परिपूर्ण संतुलन आहे. आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न बघूया. बघा, शून्य रिक्त असल्यास त्यातून धन उत्तर कसे मिळते ते आता आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा शून्य आहे. आता या शून्यामध्ये आपण उदाहरणासाठी दोन धन आणि दोन ऋण चिन्हाने संतुलित केलेलं आहे. मगाशी आपण पाहिलं की शून्य हा असंख्य धन आणि ऋण जोडींचा संतुलित असतो. म्हणजेच शून्यामध्ये असंख्य अशा धन आणि ऋण संतुलित जोड्या असतात, तरच तो शून्य असतो. या ठिकाणी मगाशी विचारलेला प्रश्न आहे की शून्यातून ऋण 2 वजा केले तर अधिक उत्तर कसं येतं ते आपण बघूया. बघा, वजा म्हणजे कमी करणे किंवा काढून टाकणे. आता या शून्यातून आपल्याला ऋण 2 कमी करायचे, वजा करायचे. म्हणून मी लिहिलं शून्य वजा कंसात ऋण 2. वजा करणे म्हणजे कमी करणे, काढून टाकणे. आपल्याला या शून्यातून ऋण 2 कमी करायचे आहेत. मग बघा, या ठिकाणी शून्य मधून मी ऋण 2 वजा करतोय. वजा करणे म्हणजे कमी करणे किंवा काढून टाकणे. आता या ठिकाणी आपण या शून्यातून ऋण 2 काढून टाकूया. हा एक काढला आणि हा एक काढला. आता या ठिकाणी ऋण 2 काढल्यामुळे हा शून्य राहणार नाही, कारण या ठिकाणी धन आणि ऋणच्या जोड्या संतुलित नाही आहेत, म्हणून हा शून्य राहणार नाही. राहिलं काय? अधिक म्हणजे धन 2, आणि म्हणून याचं उत्तर आपलं असणार आहे अधिक 2. याचप्रमाणे शून्यातून जर का धन 2 कमी केले म्हणजे वजा केले तर उत्तर काय येईल बघूया. बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या ठिकाणी शून्यातून काय कमी करतोय, तर धन 2 कमी करतोय. चला मग धन 2 कमी करूया. हे धन 2 कमी करून टाकल्यामुळे संतुलित जोडी राहत नाही, म्हणून शून्य राहत नाही आणि राहतात फक्त ऋण 2. हा ऋण 1 आणि हा ऋण 1 अशा पद्धतीने याचं उत्तर ऋण 2 असणार आहे. म्हणजे शून्यातून जर का मी धन 2 वजा केले तर माझं उत्तर ऋण 2 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्या वैदिक शून्याचा वापर करून विद्यार्थ्यांना ही वजाबाकी आपल्याला दृश्य स्वरूपात दाखवता येते.